तर तिथे सुद्धा 2 धावांची पेनल्टी बसेल. चला जाऊयात मॅचकडे. अर्थातच बिग फाईट आपल्या समोर आले. जयशंकर चांदे आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती कडाव संघ. टॉस जिंकलं तर मात्र शिवशक्ती कडाव संघाने बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगला इन्व्हाइट केलं. जयशंकर चांदई टीमला सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. या ठिकाणी कुशल गुरव आणि त्याच्या समवेत कल्पेश के फॅक्टर. चांगला फटका हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु व्यवस्थितरित्या लँड केलं लॉंग ऑफ रिजन मधून. 1 बाउन्स चौकार. सुविधा पुरवण्यात आलेले आहेत. महेश केबल नेटवर्क अँड इंटरनेट ब्रॉडबँड सर्व्हिस. अर्थातच त्याचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते महेशजी राणे आणि निखिलजी राणे मनापासून त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेला फार मोठा हातभार आणि स्क्रीनवरती त्यांच्या व्यवसायाचा लोगो जरूर आपण पाहू शकता. एक चांगली
सुरुवात त्यांनी केली होती, अनेक वर्ष या व्यवसायात आतापर्यंत आपण पाहतोय ते टिकून आहेत. महेशजी राणे असतील, निखिलजी राणे असतील. पुलर लेंथ आणि इथे चिराग केपीची विकेट. अगदी नमस्कार केला या फिल्डरने, मी तर म्हणेल या बॉलला, कारण जेव्हा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला तर त्याने डोक्याला तो बॉल जरूर लावला. कारण एकीकडे आपण पाहतोय ऋतिक, आपण पाहतोय ज्याने फार चांगला झेल टिपलाय. गोलंदाजी करत असताना थोडीशी चुकी झाली होती, परंतु नंतर कमबॅक सुंदर आणलं होतं याच ऋतिकने. परंतु आता वैभवच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज चिराग आपण पाहतोय गोलंदाजीला. आमचे व्हॉलेंटियर तुमच्यासाठी प्रत्येक जेलसाठी समर्थ महेश राणे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज, जे चिंचवलीकरांचे व्हॉलेंटियर आहेत, आज फार मोठी भूमिका आहे. मग त्याच्यात आवर्जून सध्या या व्हॉलेंटियरच्या टीमला लीड करतायत ते आमचे सुजल, त्यांचं सुद्धा मनस्वी आपण आभार व्यक्त करूया. कारण गेल्या 4ही दिवसात फार मोठी महत्वाची कामगिरी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून झाल्या. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज चिराग चांगला फटका अभिच्या बाट मधून पाहायला मिळतोय. सेल्फ डिफेन्सचा खेळ करण्याचा प्रयत्न इथे आणि सावध पाहावी तर एक सेन्सिबल क्रिकेट. आणि तदनंतर आपण पाहतोय इथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. इथे फिंगर अप झालाय, परतावा लागेल भावेश गायकवाडला. आणखी एक विकेट परतीचा प्रवास करेल. 1 डाऊन वरती आले होते भावेश, परंतु आज संघासाठी योगदान बॅटिंग लाईन मध्ये कमतरतेत आलंय. आज खरं सांगायला गेलं तर संघामध्ये कमतरता सुद्धा तीच आहे. एकीकडे आपण पाहतोय प्रकाश बदे नाहीये, त्यानंतर नीतू माली ज्याने कारकिर्दीची सुरुवात फार सुंदर केली होती आणि आता ISPL मध्ये आपण त्याला या सीझनला पाहणार आहोत. त्या समेत साहिल लोंगले अर्थातच SS स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मला वाटतं या ठिकाणी बॉलर आणि बॅटर यांसाठी मात्र या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मनस्वी आपलं स्वागत. हे सितारे मात्र आज कर्जतचं नाव फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवताना दिसून येत आहेत. दरम्यान आपण पाहतोय आता विशाल यामुळे बॅटिंग लाईन वरती आहे. दुसरा षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. आगे 15 धावा धावपळकावरती. चिरागने आतापर्यंत 2 महत्वपूर्ण विकेट आणि 21 धाव खर्च केले आहे. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक्स्ट्राची धाव धावपळकावरती जरूर आपण अनुभवतोय. अभि देवगरे आणि त्याच्या समवेत विशाल पोकरकर सध्या ही जोडी मैदानात आहे. 2 महत्वपूर्ण विकेट, अगदी गोल्डन विकेट मी म्हणेल, प्राप्त केल्या गेल्यात चिरागने. कारण कुशल गुराव पहिल्या षटकामध्ये बाद झाल्याच्या नंतर कल्पेश सालुंकेला डाव सावरायचा होता. असा असताना मात्र या ठिकाणी ती महत्वपूर्ण विकेट पहिल्याच बॉलवरती चिरागच्या माध्यमातून आली आणि तदनंतर आलेला भावेश एका धावेचं योगदान देत असताना मात्र विकेट त्याची सुद्धा प्रस्तावित झाली. फिंगर अप झाला पंचांचा आणि परतावा लागला होता. दर्जेदार गोलंदाजी यावेळी चिरागच्या माध्यमातून पाहायला मिळते. येथे सुद्धा फिंगर अप होत आहे, पंचांचं फिंगर अप. आणखी एक करामत मैदानात पाहायला मिळते. समीकरण आता बदललंय, कारण सामन्यातली कलाटणी पाहतोय पहिल्याच इनिंग मध्ये काय दर्जेदार खेळ साध्य केला जातोय. चर्चा मसलत केली जाते. यावेळी आपण पाहतोय पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्त जरूर होईल. परतावा लागेल या ठिकाणी बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. हॅलो
खरं तर ज्यांचा चिरंजीव गोलंदाजी करतोय चिराग कोळंबे त्यांचे बाबा अर्थातच संजयजी कोळंबे देखील या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत। संजयजी कोळंबे यांना विनंती की आपण मंचावरती या। आणि संदीप आपल्याला चांदईच्या स्पर्धेचा अनुभव आहे। 10 वर्षापूर्वी हा मुलगा बॉल वगैरे द्यायला असायचा वरती कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला, कधी कधी स्कोरिंगला बसायचा। आणि आज भले कडाव हाही कडावही आपला संघ आहे, चांदई आपला संघ आहे, परंतु या मुलाने केलेली गोलंदाजी खास करून कडावच्या विरोधात, कारण कडाव म्हणजे आपल्या कर्जत तालुक्याच्या सर्वोच्च स्थानी असलेला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खरोखरच एक यशस्वी गोलंदाजी चिरागकडून नक्कीच पाहिली। चांगला बॉल यावेळी सुद्धा मात्र अतिशय भेदक मारा पाहायला मिळाला। खरं आहे, कारण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचशा अंशी पाहिलाय चिरागने स्वतःला घडवलं, जरूर स्वतःची मेहनत आणली, त्यानंतर जयशंकर चांदईची जी मेहनत आहे ती मात्र यशस्वीता पाहायला मिळते। आपण अनेक खेळाडू पाहिलेत समीर की ज्याच्या माध्यमातून कधी कधी हे लोक केवळ बॅट सांभाळण्यासाठी असायचे, 12वे प्रतिनिधी तर दूर असायचे, परंतु कधी कधी संघाला काही गरज लागली वस्तूची ती सुद्धा पूर्तता करायला असे खेळाडू आपण पाहिले आहेत आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी पाहतोय। चिराग एक आता सध्या अव्वल दर्जाची गोलंदाजी करताना दिसतोय। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी तरी आपण जाऊया टेक्निकल टीम कडे। पंच कशासाठी आहे? स्कोर 16 आकड्यावरती आहे। यस, आणखी एक महत्वाची गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की पहिला सामना चांदईने हेंद्रेपाडा संघाला हरवलं, दुसरा सामना कडाव टीमने फणस डोंगरीला हरवलं। या अगोदर अशी परिस्थिती होती सनी भगत की बाहेरचे संघ आले की आपले संघ पराभूत व्हायचे, परंतु आता परिस्थिती बदलले, आता बाहेरच्या संघांना पराभूत केलंय आणि आपले संघ आता सेकंड राऊंड मध्ये खेळत आहेत। हे अनुभव फार महत्वाचे आहेत। गोलंदाज वैभव थेर, चांगला फटका यावेळी अभिच्या बॅट मधून आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल। नितीश बॉल खाली येईल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती। चिरागचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या चिरागचा विचार करायला गेला तर त्याने 3 महत्त्वपूर्ण विकेट नोंदवल्या आणि त्याच्या समावेत अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्यात। चांगले फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते, इथे सुद्धा सिंगल आली आहे। शिवशक्ती कडाव संघाचा तितकाच मोठा दर्जा आहे, अगदी सेंटरला असलेलं मैदान कर्जत तालुक्याचं, अनेक स्पर्धा त्या मैदानावरती आपण गाजवलेल्या आहेत समीर, आणि कौतुक करावं लागेल ते मग अभि देवगरे असतील, कुशल गुराव असतील, जुन्या जाणत्या खेळाडूंना पण आठवणीत ठेवणं फार गरजेचं आहे। मग विश्व बोराडे असतील, अनेक खेळाडूंना आपण पाहिलंय ज्यांनी मात्र या टेनिस बॉल साठी फार मोठी मेहनत घेतली, परंतु या क्षणी उंचीवरती बॉल आहे। विशाल पोकारकर परतीचा प्रवास जरूर करेल। विक्रांत चला विनंती करूया जय हनुमान कलंबोले आणि त्याच्या विरोधात नेरल दहिवली, जय हनुमान कलंबोली आणि त्याच्या विरोधात उत्कर्ष दैवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या। मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या। जर आपण वेळेत उपस्थित झाला नाहीत तर आयोजकांच्या वतीने सामन्याची षटके कमी करण्यात येतील। चांगला फटका यावेळी मात्र साहिलच्या बॅट मधून आलाय, तर्माच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि या क्षणी आपण पाहतो येथील 4 धावा। या धावसंख्येचा आलेख पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती। हॅलो चेक, हॅलो वैभव थेरची गोलंदाजी, मगाचा सामना अगदी आपल्या गोलंदाजीने गाजवला, मी तर म्हणेल विजयी पताका झलकवली। चांगला फटका यावेळी शांताराम बॉल खाली येतील आणि केली गेलेली चुकी, झेल ड्रॉप झालाय। साहिलचा झेल या ठिकाणी ड्रॉप होत आहे।
सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. 5 विकेटचं नुकसान अद्यापपर्यंत पाहायला मिळालंय. वैभवची गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय. चांगला फटका अभिच्या बाट मधून. आता एक सेन्सिबल सावध पावित्र्याचा क्रिकेट मैदानावरती तो प्रस्थापित करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. इथे पंचांनी मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. जाऊया टेक्निकल टीम आणि त्याच्या समवेत एक धाव तर कंप्लीट झाली होती. दुसरीसाठी प्रयत्न केला गेला. वैभवने मात्र डायरेक्ट हिट केला आणि या क्षणी आपण पाहतोय बॅटर सेफ येते. या 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले आहे 26 या आकड्यावरती. तीन षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र 26 या आकड्यावर. चौथा षटक यावेळी आपण पाहतोय. गोलंदाज आतिश गोलंदाजीला आलेत. फंबल सातत्यपूर्ण मिसफील्ड आणि इथे अभि देवगर आहेत. ते खरं म्हणायला गेलं तर अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे. चांदई संघाची चुकी मात्र महागात जरूर ठरणार आहे. कारण आपण पाहतोय ना, मी आल्या पहिल्या मॅच मध्ये वक्तव्य केलं होतं की या मैदानावरती पहिल्या दिवशी 5 धावा सुद्धा धावून कंप्लीट झाल्या आणि कालच्या दिवसात जर तुम्ही पाहायला गेलात तर अनेक वेळा 4 धावा धावून कंप्लीट झाल्यात. आणि अर्थातच आपण पाहतोय पहिला दिवस ज्यांनी गाजवला ती शिवशंभो चांदई. अर्थातच पहिल्याच दिवशी चांदईकरांनी ती करामत केली. आज पाहूयात आज कोणती टीम मात्र सुपर 4 मध्ये दाखल होईल. प्रयत्न दोन्ही टीमचे चालू आहेत. इथे मात्र 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका यावेळी हवेत आहे. बॉल क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र परतावं लागेल तर बॅटर साहिलला. आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 6 बॅक टू डग आउट. 6वा हातरा लागलाय शिवशक्ती कडाव टीमला. सातत्यपूर्ण आपण पाहतो ना, मनीष उशिराने मैदानात जरूर दाखल होत आहेत. बॅटिंग लाईन वरती विचार करायला गेला 7 विकेट अद्यापपर्यंत पाहायला मिळाल्या, परंतु एक चांगली धावसंख्या सुद्धा उभारण्याचा प्रयत्न आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती मगाच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली ती मात्र वैभव तेरने, परंतु आता
आतिश कोलंबे सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. ऑन हॅट्रिक बॉल असेल. आजही सामना आठवत आहे ज्यावेळी आतिश कोलंबेने नवीन सुरुवात केली होती आणि आकाश तारेकरच्या विरोधात त्याने सामना खेळला होता. रजनी होती ती सुद्धा तलवडेच्या मैदानावरती झालेली. अफलातून रजनी, मिलिंद विर्ले आणि हजारे बंधू या जोडीने मात्र केलेली ती करामत. ऑन हॅट्रिक बॉल. समोर आहे तो बॅटर मनीष. 30 धावा अद्याप धावफलकावरती आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मनीषचा. सिंगल तर कंप्लीट झाले. डबल साठी प्रयत्न आणि डबल सुद्धा कंप्लीट. या 2 धावींच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न अभि देवगर यांचा, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की 7 विकेटचं पतन झालंय आणि आता बॉल मात्र शिल्लक आहेत ते 2. अशा परिस्थितीत एकाच मोठा फटका मनगडातली ताकद सिद्ध करायची आहे अभिला आणि त्या पद्धतीत 1-2 मोठे फटके जर आले तर शिवशक्ती कडाव संघाच्या धावसंख्येचा एक उच्चांक ज्या पद्धतीत त्यांना पाहिजे 40 या आकड्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. परंतु या क्षणी अजूनही 2 बॉल आहेत. 32 धावा तर धावफलकावरती लागल्या गेल्यात. थँक्यू डीजे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे सिंगल आली आहे. स्ट्रायकर वरती आता रोहित आहे. घडवण्याचं कार्य खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक टीम मध्ये आपण पाहतो मग जयशंकर चांदई असू द्या, शिवशक्ती कडाव असू द्या, यांनी बरेचसे नियोजित खेळाडू आज मैदानात घडवलेत. गेल्या 2-3 वर्षांचा प्रवास अनुभव जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बरीचशी मजल आहे. चांगला फटका उचलला जातो. यावेळी सिंगल तर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज होईल बाद. सिंगलच्या मदतीने मात्र या ठिकाणी इनिंग ब्रेक पाहायला मिळतोय. धावत संख्या जाऊन पोहोचले टोटल 34 या आकड्यावरती. विजयासाठी 35 धाव संख्येची गरज आहे. जयशंकर चांदईला आपण पाहतोय 35 धाव संख्येची आवश्यकता आहे. साठी त्वरित या. नेरल दहिवली आणि त्याच्या विरोधात जय हनुमान कलंबोली टीम.
चला जाऊयात मॅच कडे. ग्रीन सिग्नल अंपायरचा टार्गेट मात्र सेट केलं गेलं या ठिकाणी 35 या आकड्यावरती. पहिलाच बॉल. गोलंदाज भावेश गायकवाड सध्या गोलंदाजी करतोय. सलामीची जोडी मैदानात एकीकडे आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती अगदी जयशंकर चांदाईला गेल्या 2 ते 3 वर्षात फार बॅटिंग लाईन मध्ये एक दर्जेदार दिवस दाखवणारा हा बॅटर आहे मंगेश. आणि त्याच समयात आपण पाहतो एक अनुभवी खेळाडू शांताराम कोलंबे. इथे डॉटची सांगता केली आहे. पहिल्या दोनही बॉलचा विचार करायला गेला तर भावेश गायकवाडने 2 बॉल डॉट फेकलेत. 35 धावसंख्येचा विचार करत असताना अद्यापर्यंत आपण पाहतोय 2 बॉल तर डॉट फेकलेत 22 या गोलंदाजाने. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. किती चांगली गोलंदाजी करत होता. पहिले 2 बॉल सुंदररित्या पाहायला मिळाले. जयशंकर चांदई टीम पहिल्या दिवशी फार रोमांच पाहायला मिळाला शिवशंभू चांदईचा. दुसऱ्या दिवशी आपण अनुभवलं होतं स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. कालच्या दिवसात जाणता राजा पिंपलोली. आज एक संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल होईल. चांगला फटका यावेळी मंगीच्या बॅट मधून आलेला कणखर नेतृत्वाचा अकरा आकड्यावरती.
दोन विकेटचं पतन पाहायला मिळालंय. मणिजी भगत आणि केतनजी भगत बहारदार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. मी म्हटलं की आल्या आल्या आज मंचावरती एक नव चैतन्याची लाट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आज व्हॉलेंटियरच्या आयवा जेलसाठी पारितोषिकात नक्की आता वाढ होईल. मणिजी भगत यांच्याकडून मात्र जे उमरोलीकरांचे माफी असावी चिंचवलीकरांचे व्हॉलेंटियर आहेत यांच्यासाठी मात्र मणिजी भगत यांच्या माध्यमातून आयवा जेल षटकाराचा जेल जो असेल बाहेरचा त्याला मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज. निवृत्ती सर तुम्हाला आहे ना मी सहसा पाहिलेलं आहे जरी टीमच्या मागे असाल ना परंतु षटकार जर समालोचन कक्षाकडे आला ना तर या ठिकाणी तुम्ही तो जेल घेताच बहुतांशी मी पाहिलेला. आणि समर्थ महेश राणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे आयवा जेल व्हॉलेंटियर म्हणजे टोटल 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. संध्याकाळपर्यंत याच्यात फार मोठी वाढ होईल. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. डॉटची संगता केली आहे. केतन भगत सुद्धा उपस्थित झालेत. ते सुद्धा काहीतरी गौप्यस्फोट करतीलच यात काही शंका नाहीये. चला नेरळ दैवली उत्कर्ष दैवली संघाच्या टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर संपर्क साधा कारण जे हनुमान कळंबोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. चांगला बॉल यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कुशल गुरवची गोलंदाजी सामन्यात एक आता चुरस निर्माण करताना दिसून येते. एक षटकार जरूर आला होता त्याच्यानंतर एक नो बॉलची चुकी आली परंतु या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 आलाय समाप्ती पथावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 2 विकेटचं नुकसान यांनी 22 या आकड्यावरती 35 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि आता 12 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल 13 ची आवश्यकता आहे. चला जरा स्पीडअप करा आपण प्लीज. चला दैवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित या कारण या ठिकाणी कलंबोली टीम उपस्थित झालेली आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. 12 बॉल 13 ची गरज असताना इथे डॉट येतोय. गोलंदाज आपण पाहतोय विक्रांत आपण पाहतोय. आणखी एक दर्जेदार बॉल पुण्यामध्ये बॉल होते खरं म्हणायला गेलं तर ब्लॉकल पद्धतीचा आणि त्याच्यानंतर मात्र मंगेशला थोडा व्यत्यय बॅटिंग साकारताना निर्माण होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे. मागच्या काही बॉल पासून धावफलकावरती धावा मात्र थांबवल्या होत्या. मला वाटतं षटकाराच्या नंतर एकही धाव धावफलकावरती नव्हती. त्याच्यानंतर आपण पाहतोय षटकाराच्या नंतर पुढचे 3ही बॉल कुशलचे डॉट आले. एक विकेट नोंदवत आणि आता आपण विक्रांतची गोलंदाजी पाहतोय ज्याने गोलंदाजी साकारत असताना पहिले 2 बॉल डॉट फेकले आणि या तिसऱ्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल. मी तर म्हणेल थोडस अगदी शुद्ध भाषेत क्रिकेटमध्ये म्हणायला झालं तर मंगेशा बॅटरला विक्रांत गंडवतोय. ही चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे एक कुमकवत नथ जी असते ना ती मंगेशची त्याने ओळखली की काय मैदानात हे फार जाणावं लागेल.
चांगला फटका. आता हे समीकरण होतं कान मंत्राचं. वैभवने मात्र काहीसा इशारा जरूर केला होता मंगेश या बॅटरला. इथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने 30 धावा धावपळकावरती अद्याप लागल्या गेल्यात. अनेक वर्ष आपण पाहतो ही स्पर्धा चालू होती. गेल्या एक दोन वर्षाचा खंड सातत्यपूर्ण पाहिलाय, परंतु खरंय समीर जुन्या आठवणींना ताजं करणं अपेक्षित आहे. काय ती त्यावेळी पहिल्या वर्षाची जी स्पर्धा आपण पाहिली होती वडवलीच्या मैदानावरती घडली होती. दैदिप्यमान सोहळा, एखादा लग्न समारंभ सुद्धा इतकी सजावट नव्हती, तितका दैदिप्यमान सोहळा तो पाहायला मिळाला होता. परंतु या क्षणी इथे जाते विकेट. विनंती आम्ही उत्कर्ष दहिवली संघाला करतोय की आपण लवकरात लवकर या, जेणेकरून टॉस होईल. कारण आजचा हा अंतिम दिवस आहे. आम्हालाही ठाऊक आहे की जे 2 रेल्वे गेट बंद आहेत त्यामुळे सर्वांची तारंबळ होते, परंतु लवकरात लवकर आपण या. कारण पुढचा जो सामना SBCC उमरोली तो संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचंही मनापासून स्वागत. शिवशक्ती कडाव विरोधात जयशंकर चांदई या 2 संघादरम्यान चालू असलेला संघर्ष मंचावरती मनेशजी भगत यांचं नुकताच आगमन झालंय. केतन भगत देखील उपस्थित आहेत, भाऊ भोईर देखील उपस्थित आहेत, अतिश कोळंबे देखील इथे उपस्थित आहेत, ज्यांनी हे क्रीडांगण, खरं तर इगल चांदईचे मनापासून आभार की त्यांनी हे चांदईकरांनी क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलंय. मनपूर्वक आभार. आणि त्यांचा संघ 3रा किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी नक्की ठरेल, कारण ते सेमीफायनलला पराभूत झालेत. चला आता दहिवली संघ लवकरात लवकर या. आणि कडाव संघ असं वाटतंय आय थिंक अभि देवघरे आला आता करिश्माई गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र आता चांदई संघ या ठिकाणी विजयी जर झाला तर पांडुरंगजी बागडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अभि देवघरे बॉलिंग मार्क वरती आलेत आणि अभि देवघरेच्या प्रत्येक डॉट साठी दोस्ती ग्रुप कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. चौया मॅचकडे अर्थातच आता शेवटचा षटक आहे आणि 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. तफावत तितकीच आहे, परंतु पाहूया काय घडतंय. 6 बॉल आणि 5 ची गरज आहे. शिवशक्ती कडाव आणि त्याच्या विरोधात श्री 11 जयशंकर चांदई टीम. संघर्ष शंखनाद सध्या चालू आहे. विजयाचा शंखनाद कोण करणार ते पाहूयात. इथे डॉट बॉल आलाय, हे फार महत्वाचं आहे वैभव. अगदी पोझिशन क्रिकेट मध्ये जर तुम्ही विचार करायला गेला, बॅटर कोणत्या क्षणी कोणत्या पोझिशनला खेळतोय हे पाहणं गरजेचं आहे. 500 तर लागू झाले दोस्ती ग्रुप कडून. पहिला बॉल डॉट आलाय अभि देवघरे यांचा. चांगला फटका. यावेळी मात्र मॅचला फिनिश केलाय ते वैभव थेरने आणि या ठिकाणी विजयी सिक्सर टोकलाय वैभव थेरच्या माध्यमातून आपण पाहतोय. विजय झाले ती मात्र या ठिकाणी श्री 11 जयशंकर चांदई टीम. विजय टीमचं अभिनंदन. आणि शिवशक्ती कडाव संघ आपला एक जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळालाय. पांडुरंगजी बागडे यांना विनंती की आपण मंचावरती या. पांडुरंगजी बागडे साहेब यांचं देखील इथे स्वागत. आणि त्यांच्या वतीने पांडुरंगजी बागडे साहेब यांच्या वतीने चांदई संघ विजय झाला त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद पांडुरंगजी बागडे साहेब, आपले मनपूर्वक आभार. आणि खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने 3 महत्वाचे जे मान्यवर आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. खेळाडूच आहेत ते. एक दशरथ देशमुख, दुसरा शांताराम कोळंबे आणि सागर कोळंबे यांचा विशेष सत्कार व्हायलाच हवा. संतोषचा करू आपण, तो नंतर करू. मॅन ऑफ द मॅच ऋतिक मॅन ऑफ द मॅच. ऋतिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी
श्री 11 जयशंकर चांदई संघ विजय झाला. विजय टीमचे अभिनंदन आणि शिवशक्ती कडाव आपलं गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला.